हॅलो ऑल डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. सो आज आपण बघणार आहोत 8th सेमीचं इंग्लिश आणि पोएम आहे 1.3. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. काइंडेस्ट म्हणजे काय? काइंड म्हणजे दयाळू. तर याचे जे पोएट आहे त्यांचं नाव आहे हॅरी बेन. यांनी सांगितलेलं आहे की जे ट्रीज आहेत, झाडं आहेत, ते काय आहे? परोपकारी आहे. म्हणजे ते सेल्फलेस आहे, ते स्वार्थी नाही आहे. जसं माणूस जो असतो तो सेल्फिश असतो. त्याने एखादं काम केलं तर त्या बदल्यात त्याला आशा असते की मला काहीतरी मिळालं पाहिजे. पण हे जे ट्रीज असतात, हे झाडं असतात, त्यांना त्या बदल्यात तशी कसलीही आशा नसते. झाडं आपल्याला माहिती आहे, आपल्याला ऑक्सिजन देतात, आपल्याला फळं, फुलं, सावली ह्या सगळ्या गोष्टी देतात. त्या बदले ते काहीही आपल्याकडून घेत नाही. सो ही जी पोएम लिहिलेली आहे, ही पोएम खूप सुंदर आहे. ती आपण पोएम अभ्यास करणार आहोत मुलांनो. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. दे डू नॉट हार्म, दे सिम्पली ग्रो. पोएट इथं म्हणत आहे की हे जे झाड आहे हे काइंडेस्ट थिंग्स आहे, जे मला माहिती आहे. म्हणजे जगामध्ये अशी कुठलीही दयाळू अशी गोष्ट नाही आहे, फक्त झाडांना सोडलं तर. आणि तीच गोष्ट फक्त त्या कवीला माहिती आहे. दे डू नॉट हार्म, ते कधीही कुणाला हार्म करत नाही, कुणाला त्रास देत नाही. दे सिम्पली ग्रो. आता एखादं झाड आपण लावलं तर ते सिम्पली ग्रो करतं, ते वाढत जातं. पण ते कधी कुणाला हार्म करतं का? नाही. अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज अँड गॅदर बर्ड्स अमॉंग देअर बोस. बघा इथं काय सांगितलेलं आहे की अँड स्प्रेड अ शेड फॉर स्लीपी काऊज. ते त्यांचे जे जे झोपलेले गायी असतात, त्या गायींना सुद्धा ते काय प्रोव्हाइड करत असतात? सावली प्रोव्हाइड करतात. आता इथे बोस म्हणजे काय होते? ब्रांचेस. तर जे त्यांचे जे ब्रांचेस असतात, ते ब्रांचेस ते काय करत असतात? पक्ष्यांसाठी काय करत असतात? फ्री करत असतात, जेणेकरून पक्षी एकत्र आले पाहिजे. गॅदर म्हणजे एकत्र येऊन ते त्यांच्या फांदीवरती काय करत असतात? झाडांच्या आराम करत असतात. दे गिव्ह अस फ्रूट इन लीव्स अबाव अँड वूड टू मेक अवर हाऊस ऑफ. झाडं फक्त काऊसाठीच काम करत नाही किंवा गायींसाठी किंवा पक्ष्यांसाठीच काम न करता ते काय करत असतात? दे गिव्ह अस फ्रूट. ते आपल्याला फ्रूट्स देतात, फळं देतात. इन लीव्स अबाव म्हणजे आणि हे जे फळं आहे ते कुठे असतात? या पानांच्या वरती असतात. अँड वूड टू मेक अवर हाऊस ऑफ. आणि झाडापासून आपल्याला लाकूड मिळतं, ज्याच्यापासून आपण काय बनवू शकतो? घर बनवू शकतो. घर बनवण्याच्या कामामध्ये या लाकडांचा उपयोग केला जातं. अँड लीव्स टू बर्न ऑन हॉलोविन अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. हॉलोविन हा जो आहे, हा एक फेस्टिवल आहे जो वेस्टर्न कंट्रीजमध्ये सेलिब्रेट केले जाते. तर जेव्हा हॉलोविन फेस्टिवल असते तेव्हा काय होत असतं? हॉलोविन फेस्टिवलमध्ये जे झाडं आहेत, ती सुकलेली त्यांची जी पानं आहेत, त्या पानांमुळे ते लोक काय करतात? त्या पानांना जाळून त्यांना उष्णता मिळत असते हॉलोविन्सच्या कार्यक्रमामध्ये किंवा त्या सीझनमध्ये. अँड इन द स्प्रिंग न्यू बर्ड्स ऑफ ग्रीन. आणि जेव्हा स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू जेव्हा सुरू होतो तेव्हा त्याच झाडाला काय येत असतात? नवीन पालवी फुटत असते, नवीन पानं येत असतात, छोटी छोटी कोवळी पानं येत असतात आणि फुलंसुद्धा, कळ्यासुद्धा येत असतात. बर्ड्स म्हणजे कळ्या. दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन. दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन टू टच द बीम्स ऑफ मॉर्निंग सन. बीम्स म्हणजे काय? रेज. सनरेज जे असतात ना, सूर्याची किरणे. दे आर द फर्स्ट वेन डेज बिगन. जेव्हा दिवसाची सुरुवात होते तर सर्वात प्रथम सूर्याची जी किरणं आहेत ती कुणाला स्पर्श करत असतात? तर ह्या उंच अशा झाडांवरती ती किरणे येत असतात. तर सर्वात आधी कुणाला स्पर्श करतात? झाडांना स्पर्श करतात असं सांगितलेलं आहे. दे आर द लास्ट टू होल्ड द लाईट वेन इव्हिनिंग चेंजेस इन टू नाईट. जेव्हा संध्याकाळ होते, इव्हिनिंग होते, तेव्हा संध्याकाळ होताना दिवस मावळतो आणि रात्रीकडे जात असतो. त्यावेळेस सर्वात जास्त वेळ झाडांवरती संध्याकाळची जी किरणे आहेत ती सूर्याची पडत असतात. तर हे जे झाड आहेत, ती किरणे, तो प्रकाश कितीतरी वेळ काय करत असतो? आपल्या याच्यावरती होल्ड करून ठेवत असतो. अँड वेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय देन हम अ ड्राउझी ललबाय. ललबाय म्हणजे काय? तर अंगाई गीत, ज्याला आपण लोरी म्हणतो. जेव्हा बघा अँड वेन अ मून फ्लोट्स ऑन द स्काय, जेव्हा मून आकाशामध्ये तरंगत असतो तेव्हा या झाडांचा जो आवाज येतो असतो, झाडांच्या पानांचा जो सडसडाट होत असतो हवेमुळे, त्यामुळे असं वाटतं की हे जे झाडं आहे रात्रीमुळे काय करत आहे? हे झाड आपल्यासाठी, लहान बाळांसाठी काय गात आहे? ललबाय म्हणजे अंगाई गीत गात आहेत.
ऑफ अ स्लीपी चिल्ड्रन लॉंग एगो ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. आणि त्याचप्रमाणे कितीतरी वर्षापासून हे जे ललबाय आहे, हे अंगाई गीत हे झाड गात आहे छोट्या छोट्या मुलांसाठी. ट्रीज आर द काइंडेस्ट थिंग्स आय नो. हॅरी बेन म्हणत आहे की मी जगामध्ये सर्वात जास्त काइंडेस्ट थिंग्समध्ये जे गोष्ट मी बघितलेली आहे ती फक्त काइंडनेस कोणामध्ये आहे, या वृक्षांमध्ये, या झाडांमध्ये आहे. सो स्टुडंट, ही होती छोटीशी पोएम. आय होप समजली असेल. जर समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.